नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना रामकल्पतरू कामधेनु निधी सार चिंतामणी कायवानु जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. समर्थांनी या श्लोकात भगवंताचे मोठेपण व एकमेवा द्वितीय असे स्थान वर्णन केले आहे. भगवंताचे मोठेपण वर्णन करताना समर्थ म्हणतात की त्याला काय म्हणावे, साक्षात कल्पतरू म्हणू की कामधेनू म्हणू. कल्पतरू म्हणजे असा वृक्ष की ज्याच्या छायेत बसल्यानंतर आपली मनातली इच्छा तात्काळ पूर्ण होते. आपण मनात इच्छा धरली की लगेच तिथल्या तिथे पूर्ण होते, असा हा कल्पवृक्ष. कामधेनू म्हणजे अशी गाय की जी तुमच्या मनातील इच्छा लगेच पूर्ण करते. अशी कामधेनू वसिष्ठ ऋषींकडे होती. विश्वामित्र ऋषींनी बळजबरीने ती नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिव्य गायीने आपल्या सामर्थ्याने व वसिष्ठ ऋषींनी आपल्या तपोबलावर विश्वामित्र ऋषींचा तो प्रयत्न हाणून पाडला. समर्थ म्हणतात की परमेश्वराला मी कामधेनू म्हणू का? परमेश्वराला मी कोणती उपमा देऊ? त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्याला कुबेराचे धन म्हणू का? निधीसार म्हणजे कुबेराचे धन कधीच संपत नाही असे म्हणतात. त्यातून काही खर्च झाले तरी पुन्हा कुबेराचे भांडार पूर्ववत होते. ते अक्षय धन आहे असे मानले जाते. म्हणून समर्थ म्हणतात की मी भगवंताला कुबेराचे धन म्हणू का? भगवंताचे वर्णन चिंतामणी म्हणून करू का, असेही समर्थ विचारतात. चिंतामणी म्हणजे असे रत्न की ज्याच्या प्राप्तीने सर्व चिंता दूर होतात. त्याच्या सहवासाने कोणतीही काळजी दूर होते असे मानले जाते. म्हणून समर्थ विचारतात की भगवंताचे मी काय वर्णन करू, त्याचे गुणगान कसे गाऊ? त्याला कल्पतरू म्हणू, कामधेनू म्हणू, कुबेराचे भांडार म्हणू की चिंतामणी म्हणू? पुढे समर्थ आपल्याला सांगतात की सर्व वर्णन परमेश्वरासाठी कमीच आहेत. तो परमेश्वर असा आहे की त्याच्यामुळेच हे सर्व विश्व अस्तित्वात आहे. कामधेनू काय, कल्पवृक्ष काय, कुबेराचे भांडार काय किंवा चिंतामणी काय, हे सर्व ज्याने निर्मिले तोच भगवंत आहे. ह्या सर्व गोष्टींनी आपण मागू ते मिळेल, आपली दुःखे दूर होतील, हे जरी खरे असले तरी परमेश्वराच्या प्राप्तीने मात्र आपली काही इच्छाच उरणार नाही, काही दुःखच उरणार नाही. मनुष्य निस्संग होईल व त्याचे मनही निस्संग होईल. त्यामुळे विश्वनिर्मात्या भगवंताची कुणाशीच तुलना करता येणार नाही. तो एकमेवा द्वितीय आहे. या समहा असा तो आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा थिटे पडले. जिथे मन पवन पांगुळले असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. त्याचे वर्णन करणे म्हणजे केवळ अशक्य आहे. त्याला शरण जाणे, त्याच्या चरणी मस्तक ठेवणे हेच त्याच्या प्राप्तीसाठी करणे उचित आहे. आपली उन्नती करून घ्यायची असेल तर त्यालाच अनन्य भावाने शरण गेले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.